हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर सलीम मुल्ला पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या चॅनलवरती। आज आपण या व्हिडिओमध्ये जे विद्यार्थी फायनल इयर पासआउट झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी पुणे विद्यापीठाने कॉन्व्होकेशनचा फॉर्मची लिंक ओपन केलेली आहे डिग्री सर्टिफिकेट घेण्यासाठी। तर जे विद्यार्थी डिप्लोमा, बीई, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा पीएचडी, एमफिल झालेले आहेत अशा विद्यार्थी सर्टिफिकेट घेण्यासाठी कॉन्व्होकेशनचा फॉर्म अप्लाय करू शकतात। तर हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी पुणे विद्यापीठाची डिग्री पासआउट झालेले आहेत। तर या व्हिडिओला एंडपर्यंत पहा जेणेकरून तुमचे सर्वच्या सर्व डाऊट्स हे क्लिअर होऊन जातील। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। तर या ठिकाणी विद्यापीठाच्या वेबसाईटवरती जा, स्टुडंट कॉर्नरवरती जाऊन तुम्ही कॉन्व्होकेशन ही टॅबवरती क्लिक करा। कॉन्व्होकेशनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येऊन जाईल। तर या ठिकाणी तुम्हाला एक लिंक दिसेल, अप्लाय ऑनलाईन फॉर रेग्युलर कॉन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेट। जे विद्यार्थी मे 2015 ते मे 2020 चे एक्झाम दिलेले आहेत 5 वर्षाच्या, असे विद्यार्थी हा ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतात। अप्लाय ऑनलाईन फॉर सप्लिमेंटरी कॉन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेट, जे विद्यार्थी ऑक्टोबर नोव्हेंबर या पर्टिक्युलर इयरमध्ये पासआउट झालेले आहेत असे विद्यार्थी या लिंक थ्रू कॉन्व्होकेशनचा फॉर्म अप्लाय करू शकतात। तर आपण रेग्युलर कॉन्व्होकेशनचा फॉर्म कसा फिल करायचा हे जाणून घेऊ। त्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी 4 टॅब दिसतील तुम्हाला। ही 118वी रेग्युलर कॉन्व्होकेशन आहे। याची डेट 8 डिसेंबर पासून ते 31 डिसेंबर पर्यंत आहे आणि लेट फीने 1 जानेवारी ते 15 जानेवारी पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता। जर तुमचा अकाउंट नसेल तर क्रिएट न्यू अकाउंटवरती क्लिक करून तुम्ही तुमचा ईमेल आयडी, पासवर्ड सिलेक्ट करून मोबाईल नंबर देऊन तुम्ही तुमचा कॅप्चा कोड टाईप करून सबमिट करून तुम्ही एक तुमचा युजर आयडी पासवर्ड क्रिएट करू शकता। जर तुमच्याकडे युजर आयडी आणि पासवर्ड असेल तर या ठिकाणी तुम्ही तुमचा ईमेल आयडी टाकून तुम्ही पासवर्ड टाकून तुमचा लॉग इन करू शकता। ठीक आहे, साइन इन बटनवरती क्लिक करा। त्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येऊन जाईल। तर ह्या ठिकाणी बघा, प्लीज क्लिक ऑन अप्लाय हियर मेनू ऑन लेफ्ट पॅनल। तर हा लेफ्ट पॅनल आहे। आता लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही एक ॲप्लिकेशन भरता कॉन्व्होकेशनचा तर त्यावेळी तुम्हाला PUN कोड खूप महत्त्वाचा आहे। तर या PUN कोडवरती तुम्हाला तुमचे कॉलेजचे PUN कोड आणि एक्झाम कोड हा गरजेचा असतो ॲप्लिकेशन फॉर्म भरताना। तर तुम्ही PUN कोड या ठिकाणी या टॅबवरती क्लिक करून तुमच्या कॉलेजचा PUN कोड सर्च करू शकता। PUN कोडवरती सर्च केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येऊन जाईल। तर या ठिकाणी तुम्ही तुमची डिस्ट्रिक्ट निवडू शकता। पुणे विद्यापीठामध्ये जितके पण कॉलेजेस आहेत तो जिल्हा तुम्ही या ठिकाणी निवडू शकता। त्यानंतर तालुका तुम्ही निवडू शकता। त्यानंतर सर्च बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या कॉलेजेसची लिस्ट भेटून जाईल। ठीक आहे, तर ह्या ठिकाणी पहिला कॉलम PUN कोडचा असतो, दुसरा कॉलम एक्झाम कोडचा असतो। तर लक्षात ठेवा, समजा झील कॉलेज आहे तर ह्या ठिकाणी हा जो कोड दिसतोय तो तुमचा PUN कोड असेल आणि ह्या ठिकाणी जो कोड आहे तो एक्झाम कोड असेल। ठीक आहे, तर ह्या दोन्हीपैकी तुम्हाला हे दोन्ही कोड लागतील कॉन्व्होकेशनचा फॉर्म फिल करण्यासाठी। तर हे तुमचे कॉलेजचे जे काही PUN कोड असतील ते एका बाजूला तुम्ही सेव्ह करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरताना अडचण येणार नाही। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, अप्लाय हियर या टॅबवरती क्लिक करा। अप्लाय हियर टॅबवरती क्लिक केल्यानंतर काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन्स असतील ते तुम्ही वाचा। थोडक्यात सांगतो की तुम्हाला ओरिजिनल फायनल इयरची मार्कशीट स्कॅन कॉपी लागेल PDF मध्ये। ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला फीज ऑनलाईन पे करायची आहे। त्यानंतर तुमचा PRN नंबर, सीट नंबर, आईचं नाव, लास्ट एक्झाम, पासिंग इयर, मंथ हे लागेल। त्यानंतर मराठीमध्ये तुमच्या आईचं नाव, तुमच्या स्वतःचं नाव तुम्हाला टाईप करायचं आहे। त्यानंतर जे विद्यार्थी डिग्री स्टुडंट हु हॅव कम्प्लिटेड द डिग्री कोर्स विथ वन स्पेशल सब्जेक्ट, एका सब्जेक्टने डिग्री कोर्स कंप्लीट केलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी अगेन सेम कोर्स विथ अनादर सब्जेक्ट विल गेट डिग्री सर्टिफिकेट ऑफ फर्स्ट डिग्री ओनली, पहिल्या डिग्रीसाठी सर्टिफिकेट भेटून जाईल। ऑल PhD आणि MPhil स्टुडंट जे आहेत फ्रॉम ऑल फॅकल्टी शुड फिल ऑनलाईन ॲप्लिकेशन विथ ऑल डिटेल्स ॲज पर डिक्लरेशन। त्यानंतर जी काही ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर ह्याची जी काही हार्ड कॉपी आहे तुम्हाला पुणे विद्यापीठाला किंवा SFC याने म्हणजेच स्टुडंट फॅसिलिटी सेंटरला पाठवण्याची गरज नाहीये। जी तुम्ही फीस पे कराल ती रिफंडेबल नाहीये फॉर एनी रिझन। ठीक आहे,
प्लीज प्रिझर्व द पेड रिसिप्ट अमाऊंट. तुम्हाला तुमची पेड रिसिप्ट जी काय आहे अमाऊंट जी आहे तिची रिसिप्ट तुम्हाला जपून ठेवायची आहे, त्याशिवाय तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट इश्यू केलं जाणार नाही. त्यानंतर डेट ऑफ कॉन्व्होकेशन सेरेमनी वेबसाईटवरती 1 आठवडा अगोदर जाहीर करण्यात येईल. तर तुमची जी काही डेट ऑफ कॉन्व्होकेशनची सेरेमनी असेल ती वेबसाईटवरती तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. जास्त तुम्हाला इन्फॉर्मेशन माहीत पाहिजे असेल तर तुम्ही तुमचा मॅन्युअल पाहू शकता जे काही वेबसाईटवरती आहे. ठीक आहे. आणि ही जी लिंक आहे ती मे 2015 ते मे 2020 जे विद्यार्थी पासआउट झाले त्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. त्यानंतर या क्लिक फॉर अप्लायवरती क्लिक करा. त्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येऊन जाईल. तर लक्षात ठेवा, तर हे भरण्याच्या अगोदर तुम्ही एक लक्षात ठेवा की जी काही इन्फॉर्मेशन आहे, ठीक आहे, तर ह्या पद्धतीने जी काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे तर या ठिकाणी तुम्हाला त्या सर्व इन्फॉर्मेशन एका नोटपॅडवरती लिहून घ्यावे लागतील, जेणेकरून लवकरात लवकर तुमचा फॉर्म जो आहे तो कळून जाईल. तर लक्षात ठेवा काय काय महत्त्वाचं आहे की तुम्हाला PRN नंबर माहीत असणे गरजेचं आहे. तर तुम्ही नोटपॅडवरती PRN नंबर टाईप करून ठेवा. एक्झाम सीट नंबर महत्त्वाचा आहे, तर एक्झाम सीट नंबर तुमचा फायनल मार्कशीटवरती जो आहे तो घ्या. आईचं नाव इन इंग्लिश अँड मराठी. ठीक आहे. या ठिकाणी आईचं नाव तुम्ही टाईप करू शकता. त्यानंतर तुमचं स्वतःचं नाव स्पेलिंग मिस्टेक न करता. PUN कोड बाजूला काढून ठेवा. तुमच्या कॉलेजचा कोड बाजूला काढून ठेवा. तुमचा ॲड्रेस या ठिकाणी लिहून ठेवा, तो टाईप करायचा आहे. आणि त्यानंतर तुमचा आधार नंबर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता. आता फॅकल्टी नेम, आता तुम्ही कोणत्या फॅकल्टीचे आहात, जसं की आर्ट्स, कॉमर्स, एज्युकेशन, इंजिनिअरिंग, लॉ, मॅनेजमेंट. ठीक आहे. इतके सारे कोर्सेसमध्ये तुम्ही शिकत असाल तर ज्या कोर्सेसमध्ये तुम्ही शिकत असाल तो कोर्स निवडा. फॅकल्टीमध्ये निवडा. जसं की इंजिनिअरिंग मी निवडतोय. त्यानंतर कोर्स लेवल कोणता आहे, ग्रॅज्युएट लेवलचा आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे, PhD आहे, डिप्लोमा आहे. मी या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएट सिलेक्ट करतोय. त्यानंतर कोर्स टाईप कोणता आहे, MTech, MCA, ME, MArch जो तुमचा असेल तो सिलेक्ट करा. त्यानंतर कोर्स नेम, त्या ठिकाणी तुम्ही कोर्स नेम तुमचा सिलेक्ट करू शकता. जसं मी सिलेक्ट करतोय ME सिव्हिल. त्यानंतर एक्झाम पॅटर्न काय होता, तर या ठिकाणी 2013चा एक्झाम पॅटर्न होता, तो सिलेक्ट केला. त्यानंतर PRN नंबर तुम्हाला महत्त्वाचा आहे, तो तुमच्या मार्कशीटवरती पण असेल. नोटपॅडवरती जो तुम्ही कॉपी करून ठेवला आहे तो तुम्ही त्या ठिकाणी कॉपी करा आणि त्या ठिकाणी पेस्ट करा. ठीक आहे. पेस्ट केलं त्यानंतर तुमचा एक्झाम सीट नंबर काय आहे तो त्या ठिकाणी टाईप करा. हे करत असताना थोडंसं व्यवस्थित करा. त्यानंतर एक्झामिनेशन मंथ मे होतं. त्यानंतर 2015ला एक्झाम झाली होती. क्लास और ग्रेड या ठिकाणी फर्स्ट क्लास होता. त्यानंतर या ठिकाणी बघा, प्लीज अपलोड PDF फाईल ओनली अँड साईज शुड बी लेस दॅन 400 KB. PDFची जी काही असेल मार्कशीटची ती त्याची साईज जी आहे ती 400 KB असावी. तर 400 KBची PDF तुम्हाला या ठिकाणी अटॅच करायची आहे. तुम्ही ते अटॅच करू शकता. ज्या ठिकाणी ती PDF आहे ती तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. ओपन करा. सिलेक्ट झाली. त्यानंतर कॉलेजचा PUN कोड या ठिकाणी टाईप करा, जसं मी या ठिकाणी सेव्ह करून ठेवलेला आहे. तो पेस्ट केल्यानंतर लगेच तुम्हाला या ठिकाणी एक्झाम कोड ऑटोमॅटिक येऊन जाईल, तो चेक करा. आणि तुमच्या कॉलेजचं नाव पण येऊन जाईल, ते पण तुम्ही व्यवस्थित चेक करा तेच आहे का. त्यानंतर तुमचं नाव या ठिकाणी बेसिक डिटेल्स तुम्हाला फिल करावे लागतील नेक्स्टमध्ये, जे की तुम्ही टाईप करून ठेवलेलंच असाल. कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म फिल करायचा आहे. त्यानंतर आईचं नाव जसं मार्कशीटवरती आहे तसंच तुम्ही टाईप करा. त्यानंतर तुमचं नाव मराठीमध्ये टाईप करायचं आहे. हे अगोदरच टाईप केलेलं असेल तर तुम्हाला जास्त त्रास नाही होणार फॉर्म भरताना. त्यानंतर आईचं नाव, जर तुम्हाला मराठी टायपिंग करायची असेल
तर तुम्ही गुगल इनपुटवर ह्या ठिकाणी लिंक दिलेली आहे त्यांनी, या गुगल इनपुटवरती गेल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस येऊन जाईल. डायरेक्टली तुम्ही टायपिंग करू शकता गुगल इनपुट थ्रू मराठी. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करा, त्यानंतर नॅशनॅलिटी, त्यानंतर ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन. लक्षात ठेवा, डिग्री विल नॉट बी सेंट ऑन इंटरनॅशनल ॲड्रेस. तर तुम्हाला ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन, ठीक आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवरती डिग्री हवी आहे ती पोस्टल ॲड्रेसनुसार वरून ते डायरेक्टली तुमच्या घरी पण पोहोचू शकते. तर इंटरनॅशनल ॲड्रेसवरती ही डिग्री प्रोव्हाइड केली जाणार नाही, त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर तुम्ही तुमचं स्टेट सिलेक्ट करा, जसं की मी सिलेक्ट करतोय महाराष्ट्र. त्यानंतर डिस्ट्रिक्ट, त्यानंतर तालुका, त्यानंतर तुम्ही तुमचं सिटीचं नाव टाकू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ॲड्रेस टाकून घ्या आणि त्यानंतर तुमचा आधार नंबर. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे डिटेल्स टाईप करून पुन्हा एकदा तुमचा फॉर्म व्यवस्थित भरलेला आहे का नाही तो चेक करा. त्यानंतर बँक पेमेंट इन्फॉर्मेशन कोणत्या मोडने करणार आहात, कॅशने करणार आहात का ऑनलाईन करणार आहात, ऑनलाईन सिलेक्ट करा. त्यानंतर ह्या ठिकाणी लिहिलं आहे प्लीज चेक ऑल इन्फॉर्मेशन बिफोर सबमिट. तर सर्व इन्फॉर्मेशन पुन्हा एकदा चेक करा, जी काही इन्फॉर्मेशन आपण फिल केलेली आहे ते बरोबर आहे की नाही, विशेषतः ॲड्रेस चेक करा. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करा. ठीक आहे, तर सबमिट केल्यानंतर तुम्ही जे काही पेमेंट आहे ऑनलाईन पेमेंट करू शकता, क्रेडिट कार्ड थ्रू, डेबिट कार्ड थ्रू किंवा UPIने पण पेमेंट तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फॉर्म फिल करून कॉन्व्होकेशनसाठी अप्लाय करू शकता. ठीक आहे, लक्षात ठेवा या ठिकाणी फॅकल्टीज भरपूर आहेत. ठीक आहे, कॉमर्स, एज्युकेशन, इंजिनिअरिंग, लॉ, मॅनेजमेंट, मेंटल. ठीक आहे, जो तुमचा ज्या कोर्सला तुम्ही, ठीक आहे, ज्या लेवलला तुम्ही आहात कोर्स लेवलला तो अप्लाय करून त्या ठिकाणी तुम्ही तुमचा कॉन्व्होकेशनचा फॉर्म फिल करू शकता. ठीक आहे, आशा करतो तुम्हाला ही इन्फॉर्मेशन कळाली असेल. तर जास्तीत जास्त ही विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशन पास आउट करा, शेअर करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पद्धतीच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसहित. तोपर्यंत धन्यवाद.